ठरलं तर मग मालिकेच्या 6 ऑगस्टच्या भागामध्ये सायली अर्जुनला कॉफी द्यायला निघाली असताना अचानक तिथे प्रिया आडवी येते आणि सायलीच्या हातून कॉफीचा मग हिसकावून घेत सायलीला सांगायला लागते की अगं तुला किचनमध्ये भरपूर कामं असतात ना, मग मी अर्जुनसाठी कॉफी घेऊन जाते. आता प्रियाच्या मनात नक्की काय काळवेर चाललं आहे हे सायलीला अचूक कळलेलं असतं. त्यामुळे सायली ती तितकीच हट्ट्याला पेटलेली असते आणि सायली काही आता कॉफीचा मग सोडायला तयारच नसते. दोघींमध्ये आता वाद व्हायला लागतात. इतक्यात रविराज, पूर्णाई आणि कल्पना तिघेही आतमध्ये आलेले असतात. रविराजांनी आता फुलं आणलेली असतात आणि तीच फुलं आता प्रतिमाला देण्यासाठी ते सजवत असतात. इतक्यात आता कल्पनाचं लक्ष त्या दोघींकडे जातं. कल्पनाच्या लक्षात येतं की नक्कीच या दोघींमध्ये काहीतरी चालू आहे. दोघी खूप चिडलेले दिसत असतात. तेव्हा आता कल्पनाला राहवत नाही आणि त्यानंतर शेवटी ती येऊन विचारतेच की नक्की काय चाललं आहे दोघींचं. अगं तुम्ही दोघी कॉफीचा एकच मग हातामध्ये धरून उभे आहात. तेव्हा आता नाटकी प्रिया तिथे कल्पनाला सांगायला जाते की कल्पना मामी, अगं मी सायलीची मदतच करते आहे. म्हणजे तिला सतत काम असतं ना, म्हणून मी तिला म्हटलं की कशाला उगाचच पायऱ्यावरती चढून जाते, अर्जुनसाठी कॉफी मी घेऊन जाते ना. तेव्हा आता कल्पनाला तिथे प्रियाचा स्वभाव चांगलाच माहिती असतो. त्यामुळे कल्पनासुद्धा आता सायलीचीच बाजू घेते. ती सांगते की नवऱ्यासाठी कॉफी घेऊन गेलं की थकायला नाही होत. सायली तू अर्जुनसाठी कॉफी घेऊन जा, असं कल्पना म्हणताच सायली खुश होते. तर त्यानंतर सायली जाणार इतक्यात सायली परत खालती येते आणि तिथे पुन्हा सांगते की पुन्हाची मी यांना कॉफी देऊन परत येते आणि मग प्रतिमा त्यासाठी फुलांची सजावट करते. तेव्हा आता पुन्हाही म्हणते की अगं प्रतिमासाठी सगळं काही तूच करणार आहेस का सायली, आम्हालाही काहीतरी करू देत. आणि त्यानंतर रविराज, सायली पुन्हा तिथे हसत असतात. तर सायली पटकन आता अर्जुनच्या रूममध्ये जाते. इकडे प्रिया आता सायलीवरती गेल्यानंतर विचार करते की अर्जुनला भेटण्याचा एक चान्स आला होता, परंतु आता ही कल्पनामध्ये तडमडली. आता अर्जुनला कसं गाठू असा ती विचार करत असते. इतक्यात सायली रूममध्ये जाऊन अर्जुनला कॉफी देते. अर्जुन तिथे आता सायलीला सांगतो की मिसेस सायली, केव्हापासून मी तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु तुम्हाला माझ्याकडे बोलण्यासाठी वेळच नाहीये. तेव्हा आता सायली अर्जुनला म्हणते, माझ्याकडे वेळ नाहीये की की प्रियाला बघून आता तुमच्याकडे असलेला वेळ संपून जातोय. तेव्हा आता अर्जुन विचारतो की आता मी काय केलंय. तेव्हा आता सायली सांगते की तुम्ही प्रियाला अलिबागला नेऊन डोक्यावर जे बसवलं आहेत ना, त्याचे परिणाम दिसायला लागले आहेत. आता घरात लुडबुड करण्याचा एक चान्सही प्रिया सोडत नाहीये आणि मुळात आता घरातल्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष देण्याचा परवाना हिला दिलाच कोणी. आता काय म्हणत होती माहिती आहे का तुम्हाला की अर्जुनसाठी कॉफी मी घेऊन जाते. हिचा काय संबंध आहे. सायली आता इतकी चिडलेली असते की अर्जुन घाबरूनच जातो खरं काय ते सांगायला. अर्जुन आता घाबरतो आणि विचार करतो की बापरे, तन्वी आता या रूममध्ये कॉफी घेऊन आलेली यांना चालत नाहीये, परंतु काल रात्रीचा प्रसंग जर मी यांना सांगितला तर या माझं काय करतील. इकडे किल्लेदाराच्या घरी आता नागराज बाहेर चाललेला असतो. इतक्यात सुमन त्याला थांबवते आणि म्हणते की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तुम्ही आपल्याच घरामध्ये चोरी केली, भाऊजी आपल्यासाठी इतकं सगळं काही करतात आणि तुम्हाला ही गोष्ट करताना काहीच नाही वाटलं. तेव्हा आता नागराज विचार करतो की आता परत हिचा इमोशनल ड्रामा सुरू होणार, त्याच्या आधीच मलाच काहीतरी करावं लागेल. इकडे आता नागराज सुमनच्या समोर नाटकं करायला लागतो. तिच्या साधेभोळेपणाचा तो फायदा उचलतो. तो सांगतो की मला माफ करू सुमन, मला हे सगळं काही करायचं नव्हतं, मी खरंच तुझी शपथ घेऊन सांगतो. त्यावरती सुमन आता नागराजला विचारते की काय झालं, तुमच्यावरती कोणतं मोठं संकट आलं आहे का. तेव्हा आता नागराज रडण्याची नाटकं करायला लागतो आणि सांगतो की हो सुमन, माझ्यावरती खरंच खूप मोठं संकट आलं आहे. काय झालं होतं माहिती आहे का, मला ना तुला सुखात ठेवायचं होतं आणि त्यासाठी मला भरपूर पैसेही कमवायचे होते आणि म्हणूनच मी एक बिझनेससुद्धा सुरू केला होता. परंतु माझा जो पार्टनर आहे ना, तो भांडवल घेऊन तिथून पळून गेला. मग तो इन्व्हेस्टर माझ्या मागे लागला की सगळे पैसे माझे टाक, नाहीतर मी तुझा जीव घेईन. मग मी काय करणार होतो आणि नाईलाजाने मला प्रतिमा वहिनींचे दागिने चोरावे लागले. साधीभोळी सुमन आता नागराजच्या नाटकाला भुलते आणि त्याच्यावरती विश्वासही ठेवते. इकडे आता प्रतिमाने साडी बदललेली असते व त्याचीच घडी घालत असते. इतक्यात आता पूर्णा तिच्या रूममध्ये येते आणि विचार करते की काय करू, मी प्रतिमाशी बोलू का. परंतु तिथे आता पुन्हाही हिम्मत करून प्रतिमाला हाक मारतेच. तेव्हा आता प्रतिमा थोडीफार घाबरलेली असते. तर पुन्हाही सांगते की अगं असू दे, तू जरी मला ओळखत नसली तरी सुद्धा तू माझी लेकच आहेस. मला माहिती आहे की तुला या रूममध्ये आलेलं आवडत नाही. तर त्यानंतर पुन्हाही प्रतिमाला सांगते की तुला फुलं आवडतात ना, म्हणून मागवली होती, इथे ठेवते. पुन्हाही आता खूप काही बोलत असते, परंतु प्रतिमा आता पुन्हाईच्या प्रश्नाला काहीच प्रतिसाद देत नाही.
तर पुन्हा आता घाबरून विचारते की ही जी फुलं आणली आहेत ती फुलं तू टाकून तर नाही ना देणार. तर त्यानंतर ती फुले ठेवून पुन्हाही त्या रूममधून बाहेर पडते. तर प्रतिमा आता पुन्हाही ना पाहतच राहते. इकडे आता नागराजच्या नाटकाला सुमन खरोखरच बोललेली असते. तर सुमन आता तिथे विचारते की अहो हे सगळं तुम्ही भाऊजींना का नाही सांगितलं, त्यांनी तुमची मदत केली असती. तेव्हा आता नागराज सांगतो की नाही सुमन, दादा उलट माझ्यावरती खूप चिडला असता. तुला माहिती आहे का, लहानपणापासूनच तो माझ्याशी तसाच वागतो. जर मी एखादी चूक केली ना तर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याऐवजी तो सतत माझ्यावरती ओरडत असतो आणि मला म्हणून भीती वाटली. पण जेव्हा प्रतिमा वहिनी परत आल्या ना तेव्हा मला माझी चूक समजली आणि मग मी त्या इन्व्हेस्टरकडे परत गेलो, त्याच्या हातापाया पडलो, त्याला सांगितलं हवं तर माझा जीव घे परंतु ते दागिने मला परत दे. आणि त्यानंतर ते दागिने परत आणून मी दादाच्या हाती दिले. सुमन आता नागराजच्या जाळ्यात अडकलेली असते आणि त्यानंतर सुमन सांगते की तुम्ही काळजी करू नका, आपण काहीतरी नक्कीच करूया, मला माझ्या माहेरहून मदत नक्की मिळेल. तेव्हा आता नागराज विचारतो की तू खरोखर माझी मदत करशील. तेव्हा आता सुमन होकार देते. इकडे आता प्रतिमाने पुन्हाईने जे ठेवलेली फुलं असतात ती जाऊन उचललेली असतात आणि पुन्हाही आता बाहेर तिच्या रूमकडे गेलेलीच नसते, तर तिथेच दरवाजाच्या बाजूला थांबलेली असते. जेव्हा आता प्रतिमा ती फुलं उचलते आणि त्यानंतर त्याचा सुगंध घेते तेव्हा आता प्रतिमा खूप खुश होते. तर प्रतिमाला खुश पाहून पुन्हाही सुखावलेली असते. पुन्हाईला काहीही करून प्रतिमाच्या चेहऱ्यावरती हसू पाहायचं असतं आणि अखेर पुन्हाईची ती इच्छा पूर्ण झालेली असते. तर त्यानंतर पुन्हाची इतकी खुश झालेली असते की ती पटकन आता हॉलमध्ये जाते आणि सगळ्यांना हाक मारून बोलावून घेते. तर तिथे आता रविराज विचारतात की काय झालं आहे पुन्हाई. तेव्हा आता पुन्हाजी खूप खुश होऊन सांगते की तुम्हाला माहिती आहे का, मी फुलं घेऊन प्रतिमाच्या रूममध्ये गेले होते. पहिल्यांदा ती माझ्यापासून दूर दूर राहिली परंतु मी दिलेले फुलांचा तिने सुवास घेतला. तेव्हा आता सगळेजण खूप खुश होतात. तिथे रविराज म्हणतात की म्हणजे पुन्हाही आपल्या भावना तिच्यापर्यंत पोहोचतायत. तर तेव्हा आता पुन्हाजी सांगते की हो रविराज, हळूहळू तिला सगळं काही आठवेल. आता प्रियासाठी ही धोक्याचा इशारा असतो. तर त्यानंतर पुन्हाही आता इमोशनल होते आणि तिथे म्हणायला लागते की माझी प्रतिमा मला पुन्हाही अशी हाक मारेल ना. इतक्यात आता कधी नव्हे ती अस्मिता पहिल्यांदा बरोबर बोलते. ती सांगते की पुन्हाजी अगं तू जास्त काही करू नकोस, सगळं काही होईल, या सगळ्यांमुळे तुलाच त्रास होईल ना. प्रताप तिथे आता सांगायला लागतो की म्हणजे पुन्हाजी प्रतिमासाठी आपण ज्या छोट्या छोट्या गोष्टी करू ना त्यामुळे प्रतिमाला एक दिवस सगळं काही आठवेल. आपण आता आशा ठेवायला काहीच हरकत नाही. तेव्हा कल्पना म्हणते की हो पुन्हाही. तर त्यानंतर प्रतिमासाठी पुन्हाजी देवाजवळ हात जोडून प्रार्थना करते की लवकरात लवकर प्रतिमाला सगळं काही आठवू देत. तर तिथे आता कपटीप्रिया म्हणायला लागते जर त्या प्रतिमाला सगळं काही आठवलं आणि या म्हातारीची इच्छा जर पूर्ण झाली ना तर तो या घरातला शेवटचा दिवस असेल. प्रतिमाचा चेहरा आणि तिच्या आठवणी ह्या कायमच्याच दाखल्या पाहिजे असं आता तिथे प्रिया विचार करते. तर इकडे अर्जुनला आता सायली समजावत असते. ती सांगते की प्रियासोबत तुम्हाला फक्त प्रेमाचं नाटक करायचं आहे, खरी मैत्री करायची नाही आहे. नाहीतर तुम्ही जर ते करायला जाल आणि ती प्रिया तुम्हाला चिकटून बसेल. तेव्हा आता फक्त अर्जुन मान डोलावत असतो सायलीच्या प्रत्येक वाक्यावरती. नाहीतर ते अलिबागला जाणं आणि त्या प्रियाशी मैत्री करणं दोन्ही महागात पडेल आपल्याला. तेव्हा आता अर्जुन सांगतो की परंतु बघा ना, म्हणजे मी अलिबागची जी ट्रिप काढली होती त्यामध्ये एक गोष्ट खूप छान घडली, म्हणजे तुम्हाला प्रतिमा आत्या भेटली ना. तिथे आता सायली सांगते अर्जुनला की 2 विषयांमध्ये गल्लत करू नका, जेवढं सांगते ना मी तुम्हाला तेवढं सगळं काही लक्षात ठेवा, असं सायलीने अर्जुनला तिथे ठणकावून सांगता क्षणी अचानक प्रिया अर्जुनसाठी पाणी घेऊन आलेली असते आणि ती अर्जुनशी गोड गोड बोलायला लागते. ती म्हणते की हे बघ मी तुझ्यासाठी पाणी घेऊन आले आहे. प्रिया येतात सायली तर डोक्यालाच हात लावून बसते. अर्जुन तिथे आता एकदा सायलीकडे पाहत असतो तर एकदा प्रियाकडे. अर्जुन सायलीला पाहून खूप घाबरलेला असतो. तर तिथे आता प्रिया म्हणते की अर्जुन काल रात्री सायली नव्हती ना इथे, तुझ्या रूममधलं पाणी संपलं असेल म्हणून मी खास तुझ्यासाठी पाणी घेऊन आले आहे. तेव्हा आता अर्जुन घाबरतो, सायलीकडे पाहत विचार करतो की प्लीज प्लीज तन्वी काही बोलू नकोस काल रात्रीचं. तुझ्याकडून जर सगळं काही सत्य समजलं ना मिसेस सायली माझं काय करते सांगता नाही येणार. तर सायली फक्त हसून आता अर्जुनकडे पाहत असते. तर आता प्रियाने पाण्याचा ग्लास अर्जुनच्या हाती देत असताना त्याचा हात पकडलेला असतो. तर अर्जुन आता तिच्या हातातून हात सोडवून घेतो. त्यानंतर अर्जुनशी आता प्रिया परत गोड गोड वागायला लागते आणि सांगते की अर्जुन तुला काही खायचं असेल तर मला नक्की सांगा, मी तुझ्यासाठी स्पेशल काहीतरी बनवेन. तेव्हा आता सायली अर्जुनला बाजूला करते आणि प्रियाला सांगते की अरे वा, अगं मग फक्त यांच्यासाठीच का करते, घरातल्या सगळ्यांसाठीच कर ना. तेव्हा आता प्रिया म्हणते की घरातल्या सगळ्यांसाठी कशाला.
तेव्हा आता सायली सांगते की म्हणजे आता यांना खाऊ घालून बाकी सगळ्यांना काय उपाशी ठेवणार आहे का? आणि या सगळ्यांमध्ये तुझी आई सुद्धा येते प्रिया. अर्जुन आता सायली प्रियाची जी काही शाळा घेत असते त्यावर खूप हसत असतो. सायली थोडं पुढे जाते तेव्हा आता प्रिया अर्जुनला म्हणत असते की अर्जुन हे सगळे हिचं काय चाललेलं असतं. इतक्यात आता सायली परत येते आणि प्रियाचा हात धरूनच तिला खेचत आता किचनमध्ये घेऊन जाते. तेव्हा आता अर्जुन त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. तर अर्जुन विचार करतो की आता सायली आणि तन्वी या दोघींमध्ये रस्सी केस चालू आहे आणि त्या दोघांची रस्सी मी बनलो आहे. या दोघींच्या गडबडीमध्ये मला मिसेस सायलीना खरं काय सांगायचं होतं ते राहूनच गेलं. परंतु काही झालं तरी मला सगळं काही सांगावंच लागेल. अर्जुन आता खूप घाबरलेलाही असतो परंतु काही करून त्याला सायलीला सगळं खरंही सांगून टाकायचं असतं. अर्जुन विचार करतो की माझ्या पोटामध्ये आता खरं नाही राहणार. प्लीज मिसेस सायली ऐकून घ्या सगळं. तर त्यानंतर इकडे आता सायलीने प्रियाला सर्वांसमोर आणलेलं असतं आणि तिच्या सर्वांसमोर आता चांगलाच पोपट करते. ती सांगते की पुन्हाची तुम्हाला माहिती आहे का आज प्रिया आपल्यासाठी खायला करणार आहे. तेव्हा आता रविराज पूर्णाजी खूप खुश होतात. तर अचानकपणे आता पूर्णाजी तिथे म्हणते की अगं मग गुलाबजाम कर. तुला माहिती आहे ना प्रतिमाला खूप आवडतात गुलाबजाम. तेव्हा आता प्रिया तिथे गडबडते आणि विचार करायला लागते. तर त्यानंतर कल्पना म्हणते की पुन्हाही अहो गुलाबजाम करायचं म्हणलं तर खूप वेळ लागेल. असं तू तर मी एक काम कर पटकन काहीतरी होईल ना असं काहीतरी कर. तेव्हा आता प्रिया विचारात पडलेली असते की नक्की काय करायचं. प्रिया कधीच किचनमध्ये गेलेली नसते आणि त्यामुळे तिला काय करावं हेही सुचत नसतं. इतक्यात आता सायली तिला सुचवते. ती सांगते की आपण लापसी करूया का? रविराज काका तुम्हाला काय वाटतं? प्रतिमा त्याला आवडेल का? तर त्यानंतर परत आता प्रियाला खेचत सायली तिला किचनमध्ये घेऊन जाते. तेव्हा आता कल्पना तिथे प्रियाला सांगते की तन्वी आता हे किचन तुझं आहे हा. काय करायचं ते तुम्ही दोघे करा. इतक्यात आता अर्जुन ओरडतच वरतून खालते आलेला असतो. तो सांगत असतो की माझं पोट खूप दुखतं आहे. तेव्हा आता सायली खूप घाबरते. तर तिथे आता पुन्हाही सांगते की काय झालं आहे अर्जुन? अरे आत्ता तर बरा होतास ना तू. खरं तर अर्जुनने नाटक केलेलं असतं कारण त्याला सायलीपासून काहीच लपवायचं नसतं आणि सायलीला बोलायला गेलं तर त्याला वेळ मिळत नसतो. सायली सतत कोणत्या ना कोणत्या कामामुळे अर्जुनपासून दूर जाते आणि त्यामुळेच अर्जुनला खरं काय ते सांगता येत नसतं. म्हणून अर्जुनने नाटक केलेलं असतं. तर तिथे आता प्रिया आणि सायली दोघी आता एका हाताला प्रियाने पकडलेलं असतं अर्जुनच्या आणि एका हाताला सायलीने. दोघी आता एखाद्या रस्सीसारखं अर्जुनला खेचतच असतात. तिथे आता प्रिया सांगते की अरे अर्जुन चल पटकन आपण डॉक्टरकडे जाऊयात. तेव्हा आता सायली सांगते की प्रिया अगं गडबड कशाला करतेस? आपल्या घरातच डॉक्टर आहेत ना आणि अश्विन भाऊजी तसेही क्लिनिकमध्ये गेले आहेत. त्यामुळे मी आहे ना आपण घरगुती उपाय करून बघूयात. तेव्हा आता प्रिया सांगते की अगं पण डॉक्टरकडे जायला हवं ना. त्याच्या पोटात अचानक दुखायला लागले. तेव्हा आता सायली सांगते की नको काळजी करू प्रिया. ओव्याचं पाणी दिलं ना की त्यांना बरं वाटेल. तेव्हा आता पुन्हाही सांगते हो सायली तू बरोबर आहे. ओव्याचं पाणी दे त्याला नक्की. दोन बायकांच्या मध्ये अर्जुन आता हा पुरता अडकलेला असतो. पूर्णाजी तिथे आता अर्जुनला विचारते की काय रे अर्जुन तुझ्या खाण्यामध्ये वेगळं काहीतरी आलं होतं का? तेव्हा आता अस्मिता डायरेक्ट सायलीवरच आरोप ढकलते. ती सांगते की याच्याच बायकोने काहीतरी खायला दिलं असेल म्हणून तर पोट दुखत असेल ना. तेव्हा आता सायली सांगते की अस्मिता ताई अहो सगळ्यांनीच मिळून नाश्ता केला होता ना मग हे वेगळं कशाला काहीतरी खातील. तिथे आता दोघींमध्ये बोलणं चालू असतं. तेव्हा अर्जुन चिडतो आणि म्हणतो की अरे माझं पोट दुखतं आहे त्यासाठी काहीतरी करा. वाद काय घालत बसलात? तेव्हा आता सायली सांगते की हो मी ओव्याचं पाणी करते. अर्जुन सांगतो की बरं ठीक आहे तू ओव्याचं पाणी कर आणि रूममध्येच घेऊन ये. अर्जुनने नाटक केलेलं असतं कारण सायलीला एकटीला गाठून अर्जुनला खरं सांगायचं असतं. पटकन आता सायली किचनमध्ये जाते. अर्जुन त्याच्या रूममध्ये गेलेला असतो. सायली ओव्याचं पाणी करत असताना प्रियाला काहीच सुचत नाही. प्रिया म्हणते की ही नक्की काय करत आहे? मला सुद्धा घरगुती काही उपाय मिळतो आहे का ते बघावं लागेल. आणि प्रिया आता मोबाईलवरती सर्च करत असते. थोड्या वेळाने सायली अर्जुनसाठी आता ओव्याचं पाणी घेऊन आलेली असते. तेव्हा आता सायली अर्जुनला वरती चिडते आणि त्याला म्हणायला लागते की असं अचानक पोट कसं काय दुखायला लागलं? म्हणजे पावसाळ्यामध्ये असं होतं ॲक्च्युली. हे बघा तुम्ही पाणी घ्या आणि त्याने नाही बरं वाटलं तर मग आपण डॉक्टरांकडे जाऊया. तेव्हा आता अर्जुन सायलीला खरं सांगण्याचा प्रयत्न करत असतो. अर्जुन सांगतो की प्लीज माझं ऐकून तरी घ्या. तेव्हा आता सायली सांगते की काय ऐकून घ्यायचं आहे? तुम्ही आधी पाणी प्या बरं. तेव्हा आता अर्जुन सांगतो की माझं पोट का दुखत आहे हे मला माहिती आहे मिसेस सायली. तेव्हा आता सायली सांगते की का दुखते? उगाच तुम्ही तर्क लावत बसू नका. हे सगळं काही जागरणाने होतं. मुळात ना तुमचं पित्त खवळलं असणार आहे आणि त्यामुळेच होत असेल. तुम्ही आधी पाणी घ्या. मला तर असं वाटतं की आपण डॉक्टरांकडे जायला हवं. आणि सायली आता डॉक्टरांना फोन करणार. इतक्यात अर्जुन आता सायलीला सगळं खरं सांगून टाकायला लागतो. तो म्हणतो की काल रात्री तन्वी आपल्या रूममध्ये आली होती. तुम्ही अचानक आलात म्हणून मी तिला बाथरूममध्ये लपवलं होतं. अर्जुनने आता डोळे बंद केलेले असतात आणि सगळं काही सायलीला एकदमच पटापटा
सांगून टाकलेलं असतं. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अच्छा आता मला बरं वाटायला लागलं आहे, माझं पोट ना त्याच कारणामुळे दुखत होतं. तेव्हा आता सायली जेव्हा अर्जुनकडे पाहते तर अर्जुनने पटकन आता डोळे उघडलेले असतात. तर सायली आता खूप चिडलेली असते. सायली तिथे अर्जुनला म्हणते की म्हणजे तुम्ही खोटं बोललात माझ्याशी. मी जेव्हा काल रूममध्ये येऊन तुमच्याशी बोलत होते तेव्हा प्रिया तिथे लपली होती तर. तेव्हा आता अर्जुन सांगते की हो तन्वी बाथरूममध्येच लपलेले होते. अर्जुन आपल्याशी खोटं वागला आहे हे सायलीला आता सहनच होत नाही. सायली तिला खूप वाईट वाटलेलं असतं. तेव्हा आता सायली सांगते की तुम्ही माझी फसवणूक केली सर. तेव्हा आता अर्जुन सांगतो की फसवणूक नाही, अहो मला सगळं खरं सांगायचं होतं म्हणून तर आता तुम्हाला बोललो ना. तर सायली तिथे आता सांगते की आत्ता खरं सांगितलं म्हणजे मागचं खोटं बोललेलं पुसलं जात नाही ना सर. मी काल रूममध्ये आल्यानंतर ती बाथरूममध्ये लपली आहे ही गोष्ट तुम्ही मला सांगू शकला असता सर, परंतु तुम्ही मला इशाऱ्याने सुद्धा तसं नाही कळवलं. तेव्हा आता अर्जुन सांगतो की माझ्या लक्षात नाही आलं त्यावेळी. त्यानंतर सायली अर्जुनला सांगते की प्रियाची प्रेमाचे नाटक करणं ही आपल्या दोघांची आयडिया होती ना सर, तरी तुम्ही माझ्यापासून गोष्टी लपवल्यात. सायलीला आता खूप वाईट वाटलेलं असतं आणि त्यामुळे तिथे आता सायली रडायला लागते. सायली आता चेअरवरती बसलेली असते. तेव्हा आता अर्जुन समजावून घालायला लागतो. तो सांगतो की मिसेस सायली मला तुमच्यापासून काही लपवायचं नव्हतं म्हणून तर मी तुम्हाला सगळं काही आत्ता खरं सांगितलं ना. तेव्हा आता सायली सांगते की म्हणजे सर काल मी इथे रूममध्ये नसताना तुम्ही प्रियासोबत या रूममध्ये होतात आणि प्रियाचं असं रात्री इथे येणं चुकीचं आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना. तेव्हा आता अर्जुन कबूलही करतो. अर्जुन सांगतो की हो हे सगळं चुकीचं आहे. तेव्हा आता अर्जुन सांगतो की मला वाटलं होतं की तुम्ही आला आहात आणि म्हणून मी दरवाजा उघडला. तेव्हा समोर तन्वी उभी होती आणि ती आतमध्ये डायरेक्ट शिरली. तेव्हा आता सायली सांगते की मला आधी वाटत होतं की ही रूम माझी सुद्धा आहे, तेव्हा माझ्या परवानगीशिवाय इथे कोणीच नाही येणार. तेव्हा आता सायलीला अर्जुन सांगायला लागतो की मिसेस सायली तुम्ही समजून घेऊ शकता ना मला. प्रियासोबत नाटक करणं हे आपल्या दोघांचं कंपल्शन होतं मला माहिती आहे, परंतु मी नाही तिच्यासोबत वाईट वागू शकलो. तिला संशय आला असता त्यावेळी. इतक्यात अर्जुनच्या लक्ष आता बाहेर जातं. तेव्हा आता अर्जुन खूप घाबरतो कारण अर्जुनला वाटलेलं असतं की तिथे नक्कीच कोणीतरी आलं आहे आणि त्यांचं सगळं बोलणं ऐकलं आहे. तर हा भाग आता इथेच संपतो. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन हा रविराजांशी बोलण्यासाठी गेलेला असतो. अर्जुन आता तिथे रविराजांना सांगतो की जी बॉडी आपण जाळली होती ती बॉडी जर प्रतिमा त्याची नव्हती मग तन्वीचे DNA टेस्ट तिथे मॅच कशी काय झाले. तर त्यानंतर सायलीने प्रियाची चांगलीच खरडपट्टी काढलेली असते. ती सांगते की कोणतीही परस्त्री जर आपल्या नवऱ्याच्या अवतीभोवती फिरायला लागली ना तर त्याचीच बायको नागिनीसारखा फणा काढून उभी राहते एवढं लक्षात ठेव प्रिया. तेव्हा आता प्रिया सायलीला चॅलेंज करते. ती म्हणते की आता मीही तुला चॅलेंज करते सायली. अर्जुनला मी इतकं आपलंसं करेन ना की अर्जुन आता तुला सोडून कायम माझ्याच अवतीभोवती फिरेल. तेव्हा आता सायली प्रियाला धडा कसा शिकवणार व अर्जुन रविराज आता दोघे मिळून प्रतिमाच्या डेड बॉडीचं सत्य कशा शोधून काढणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. आजचा भाग तुम्हाला नक्की कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवा. ठरलं तर मग मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब